3 सप्टेंबर 2024. कुंद पावसाळी हवा मनालीत सामोरी आली. माझ्या मनातही भावनांचा कल्लोळ दाटला होता. गेल्या 38 मोहिमांमध्ये मला इतक्या अडचणी, त्याही एकामागून एक, कधीच आल्या नव्हत्या. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रेले मोहिमेत मी सामील होईन की नाही हेच मला समजत नव्हतं. मात्र दुसरा दिवस उजाडला तो देवतात्मा हिमालयाच्या दर्शनानं. हिमालयाचा आशीर्वादच तुम्हाला इतकी ऊर्जा देतो की तुमच्या सगळ्या शंका सकाळच्या धुक्याप्रमाणे जणू विरघळून जातात. माझ्या समोरच्या अडचणीही तशाच नाहीशा झाल्या आणि एका आगळ्याच चैतन्यानं आमच्या रेले मोहिमेची सुरुवात झाली. 2 दिवसांच्या धावपळीनंतर आवश्यक ती सगळी साधन सामग्री आणि खाद्यपदार्थ जमा झाले. त्यात जवळजवळ 500 पेक्षा जास्त प्रकारचे जिन्नस होते आणि लडाखची राजधानी असलेल्या लेहच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. हिरव्यागार कुल्लू खोऱ्याला लाहौलशी जोडणाऱ्या आणि एक अजोड मानवी चमत्कार असलेल्या अटल टनलमध्ये आम्ही प्रवेश केला. लाहौलमधले केलांग आणि सारचू पार करून आम्ही लडाखमध्ये शिरलो. सारचू नंतरचा नाकी ला पार करून गाटालूप्स ओलांडले आणि पांग या गावी पोहोचलो. त्या वळणावळणाच्या अरुंद रस्त्यांवर जेव्हा आमचा ड्रायव्हर एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करायचा तेव्हा मात्र आमचे प्राण कंठाशी यायचेच बाकी राहत होते. पांग गाव ओलांडल्यानंतर अतिशय विस्तीर्ण असं मोरे पठार पार करून आम्ही तांगलांग ला इथे पोहोचलो. मग लेहच्या दिशेने आम्ही सिंधू खोऱ्यात उतरलो. किती सुंदर संध्याकाळ होती ती. 11,400 फूट उंचीवरच्या लेहमध्ये 2 रात्री मुक्काम केल्यावर पुढचा प्रवास सुरू झाला. या लामांच्या भूमीतला प्रवास सुरू असताना वाटेतल्या विविध गुंपांमधल्या देवताच जणू आम्हाला शुभास्ते पंथानो असा आशीर्वाद देत होत्या. So, we are standing at Shakti. शक्तीला पोहोचल्यावर मायूकच्या अंगात जणू राजू गाईडच संचारला. आम्ही कुठून कुठे जायचंय हे तो सुजितला उत्साहात सांगू लागला. That goes towards Tangyar. सक्तीहून वारीलाच्या चढणीला लागलो. लेहहून नुब्रा खोऱ्यात जाण्यासाठी खारदुंगला या खिंडीला पर्याय म्हणून वारीलाचा रस्ता बांधला गेला. वारीला चढताना मागे बघितलं की आम्हाला सक्ती गावाचा परिसर आणि त्यामागच्या हिमशिखरांचा देखावा दिसत होता. अनेक वेडीवाकडी वळणं घेत आम्ही वारीलाच्या खिंडीत पोहोचलो. ती खिंड पार करून आम्ही तांगयार गावाची वाट धरली. हे गाव नुब्राच्या खोऱ्यात शॉक नदीच्या जवळ वसलेलं आहे. गावाच्या वेशीवरची कमान ओलांडतानाच आम्हाला आमच्या लक्ष्याचं रेले शिखर समूहाचं प्रथम दर्शन झालं. सामान खाली उतरवलं आणि आम्ही अस्सल लडाखी पाहुणचाराचे धनी झालो. तिथेच उगवलेल्या भाज्यांपासून बनवलेलं जेवण अतिशय चविष्ट होतं. संध्याकाळी आम्ही तांग्यार गुंपा बघायला गेलो. हा मठ या परिसरातल्या अतिशय प्राचीन गुंपांपैकी एक आहे. चारी बाजूंनी उभेकडे असलेल्या एका मातीच्या टेकडीवर हा मठ दिमाखानं विराजमान झालेला आहे. इथून तांगयार गावाचं विहंगम दृश्य दिसतं. प्राचीन घरं आणि सेल्युलर टॉवर सारख्या आधुनिक बांधकामाचं एक वेगळंच मिश्रण इथं बघायला मिळतं. थोडं डावीकडे बघितलं तर आमची शिखरं आणि त्याकडे चढत जाणारा मार्ग ह्यांचं सुद्धा आम्हाला निरीक्षण करता आलं. तांग्यार गावानं आम्हाला पारंपरिक लडाखी पद्धतीनं निरोप दिला आणि आम्ही पायपीटीला सुरुवात केली.
आमच्या तळ छावणीपर्यंत येणार असलेल्या खेचरांवर आमचं सामान लादून आम्ही चालायला सुरुवात केली. आमचा तळ छावणीपर्यंतचा ट्रेक हा साधारण 6-7 तासांचा असेल असा आम्ही अंदाज केला आणि सुमारे 16,000 फुटांवर आमची तळछावणी उभारायची असं आम्ही ठरवलं होतं. आता डोंगरातली पायवाट सुरू झाली. अजूनही आम्ही तिथल्या वातावरणाला पूर्णपणे सरावलो नव्हतो. अर्थात संथ पण सतत चालत राहण्याचा कानमंत्र आम्हाला सगळ्यांनाच माहिती होता. आदल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी आमची पायवाट ढासळलेली होती आणि अर्थातच काही ठिकाणी आडवळण घेऊन आम्ही पुन्हा मूळ रस्त्याला लागत होतो. खेचरांना इथून येणं शक्य नसल्यानं ती थोडी लांबच्या रस्त्यानं येऊन मग पुन्हा सरळ पायवाट सुरू झाल्यावर आमच्यात परत सामील झाली. तळ छावणीपर्यंत जाणारी आमची ही वाट नैऋत्येला वसलेल्या नेबुगला या खिंडीकडे जाणाऱ्या जुन्या पायवाटेचा भाग होती. 6 तासांच्या चालीनंतर आम्ही आमची तळ छावणी प्रस्थापित केली. आमच्या बरोबरीच्या शेर्पांनी दुसऱ्या दिवशी सकाळी एक छोटंसं मंदिर बांधलं. आमच्या मोहिमेचं यश आणि सुरक्षा यासाठी आम्ही देवाला साकडं घातलं. मोहिमांमध्ये स्वतःची काळजी घेणं हा थोडा मजेदारच विषय आहे. अहो, केस विंचरण्यासारखी साधी गोष्ट सुद्धा खूप मजेशीर फजिती उडवू शकते. ढगाळ वातावरणात दुपारी थोड्या उशिरा आमच्या मोहिमेतला पहिला हिमवर्षाव सुरू झाला. आम्ही साधारण 15,000 फुटांवर होतो आणि त्याच जागेला योक्थिस म्हणतात असं आम्हाला वाटलं. आमच्या छावणीचा परिसर आणि आजूबाजूचे डोंगर यावर शुभ्र बर्फाचा गालिचाच पसरला होता. आमच्यात सगळ्यात लहान असलेला सुजित त्याच्या आयुष्यातल्या पहिल्या हिमवृष्टीमुळे खुश होऊन कानात वारं भरलेल्या वासराप्रमाणे उधळला होता. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज सुजित अजित कुशे. सुजित हा लहान असला तरी IIT मुंबईमध्ये महत्वाच्या पदावर कामाला आहे. मुळात प्रस्तरारोहक असलेला सुजित तसा हिमालयाला नवखा. 12 वर्षांपूर्वी गिर्यारोहणाचं प्राथमिक प्रशिक्षण झालेलं असलं तरी त्यानंतर तो प्रस्तरारोहणात प्रावीण्य मिळवत होता. भारतातच नव्हे तर जगभरातल्या कृत्रिम प्रस्तर भिंतींवर आरोहण करणं, जो आता ऑलिम्पिक क्रीडा प्रकार आहे, त्यात त्यानं विशेष प्रावीण्य कमावलेलं आहे. शिवाय आपल्या सह्याद्रीत सुद्धा निरनिराळे कडे आणि सुळके यावर त्यानं चढाया केल्या आहेत. सोबत क्रॉस कंट्री रनिंगही चालू असतंच आणि त्याचं प्रशिक्षणही तो आता नवख्या खेळाडूंना देत असतो. To be very honest, I am here just to learn and to test my limits. So I just want to brush up my skills. I want to learn more about the mountaineering things. And yes, let's see how it goes on. बर्फ वितळून वाट मोकळी झाल्यावर आम्ही वरती जाण्याची तयारी सुरू केली. 12 सप्टेंबरला आम्ही पाठीवर हलकं वजन लादलं आणि पहिल्या छावणीच्या दिशेने निघालो. आता आम्ही संपूर्णतः अनोळखी प्रदेशात शिरलो होतो. साहजिकच भरपूर दिशादर्शक झेंडे लावत जायचं ठरलं. साधारण 2000 फूट चढल्यावर पहिल्या छावणीची उभारणी करूया असा आमचा बेत होता. त्याप्रमाणे सामान टाकून परत येत असताना वाटेत आम्हाला एक सपाट प्रशस्त जागा आणि मुबलक पाणी सापडलं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की खरं तर ही जागा म्हणजे योक्थिस असणार. थोड्या मेहनतीनंतर 16,200 फुटांवर असलेल्या या जागी आम्ही आमच्या तळ छावणीची पुनर्स्थापना केली. हा डोंगराळ कोल्हा सोडला तर बाकी कुठचेच वन्य प्राणी आम्हाला दिसले नाही. योक्थिसला आम्हाला रोज भेटायला येणारे पाहुणे म्हणजे तांगियारच्या गावकऱ्यांनी डोंगरात चरायला सोडलेलं त्यांचं पशुधन. वरकरणी उग्र भासणारे हे प्राणी आणि आम्ही यांच्यात हळूहळू मैत्र जुळलं. ते इतकं की झऱ्याचं वाहतं पाणी सोडून हे शहाणे आम्ही साठवलेल्या पातेल्यातल्या पाण्यात तोंड बुडवायला लागले. आता आमच्या मोहिमेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती. हवामान सुद्धा स्वच्छ होतं आणि आमचा पुढचा मार्ग आणि त्यावर आवश्यक त्या छावण्या यांचं नियोजन आम्ही त्या संध्याकाळी पूर्ण केलं.
युक्थिसला आमच्याकडे एकत्र बसून जेवण्यासाठी ऐसपैस जागा उपलब्ध होती. यापुढे मात्र या सुखाला आम्ही पारखे होणार होतो. सतरा सप्टेंबरला आम्ही आमचा मुक्काम पहिल्या छावणीवर हलवायचं ठरवलं. मायूक, सुजीत, पासांग, लांग शेरिंग, पेंबा, आंग शेरिंग आणि मी पाठीवर भरपूर सामान लादून निघालो. आंगचूक आणि दोर्जे मात्र योक्थिसलाच राहून आमच्याकडे लक्ष ठेवणार होते. शिखरांची हाक आमच्या कानात गुंजत होती आणि उत्साहाने आम्ही आमच्या वाटचालीला सुरुवात केली. सुरुवातीचा सपाटीवरचा भूभाग पार करून आम्ही आमच्या चढाईला सामोरे झालो. हळूहळू चढ वाढत होता. संपूर्ण रस्ता सुट्या दगडमातीच्या ढिसाळ उतारांनी भरलेला होता. त्यातूनच मार्ग काढत आम्ही अधिकाधिक उंची गाठण्याचा प्रयत्न करत होतो. We are at the last flag, so आमच्यातल्या संपर्काचं साधन म्हणजे हातातले हे वॉकी टॉकी. next call time 12:30. Affirmative, over and out. अधेमध्ये विश्रांतीसाठी थांबलेलं असताना होणाऱ्या हास्य विनोदामुळे आपला उत्साह टिकून राहतो. 5 तासांनी आम्ही पहिल्या छावणीच्या जागी पोहोचलो. सर्व बाजूंना चढ उतारांचा वेढा पडला होता, पण त्यातच ही छोटीशी सपाट जागा आम्ही आधीच शोधून ठेवली होती. दुर्दैवाने आडव्या आलेल्या या मोठ्या धोंड्यासारख्या काही अडचणी ही छावणी उभारताना आम्हाला वाटेतूनच हटवाव्या लागल्या. 17,600 फुटांवर पहिल्या छावणीचे 4 तंबू आम्ही उभारले. तिथे जवळच वाहत्या पाण्याचा झरा देखील सापडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच जागेच्या एका बाजूला उभं राहिल्यावर तांगियार गावच्या सेल्युलर टॉवरचा वापर करून आम्ही आमच्या फोन्सवरून आमच्या सुहृदांशी काही काळ का होईना चक्क गप्पा मारू शकलो. त्या दगडधोंड्यातून जास्तीत जास्त सुरक्षित रस्ता शोधण्याची मायूकची धडपड चालूच होती. My name is Mayuk Banik. आमच्या डॉक्टर मायूकचा खरा ओढा शिक्षण क्षेत्राकडे, पण विद्यार्थी दशेतच तो गिर्यारोहणाकडे आकर्षित झाला. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतरही त्याचं डोंगरांचं वेड काही ओसरलं नाही. आणि आता तर काय, तो भारतात परत आलाय आणि हिमालयाला तो इतक्या वेळा भेटी देत असतो की तो तिथलाच झालाय. I was never been able to be in the mountain for a longer duration. Whenever I used to come to the mountain, it was like for a very short time, and then the hunger was not satisfied. 19 आणि 20 सप्टेंबरला खराब हवामानाचा अजून एक फेरा आमच्या नशिबात होता. या पुढची वाट मुळातच सुट्या दगडमातीच्या ढिगाऱ्यामुळे धोकादायक असल्याने सगळं बर्फ वितळत नाही तोपर्यंत पहिल्याच छावणीवर राहण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यामुळे 22 सप्टेंबरला दुसऱ्या छावणीची स्थापना करायचं ठरलं. सुरुवातीची सरळ सोपी चढाई हळूहळू सुट्या दगडमातीच्या ढिसाळ पृष्ठभागामुळे अडचणीची होऊ लागली. अशा अस्थिर भागात असलेला धोका कमी करण्यासाठी शक्यतो कमीत कमी फेऱ्यात सामान वरच्या छावणीवर न्यायचं असं आम्ही ठरवलं होतं. आणि त्यामुळेच त्या दिवशी प्रत्येकाकडे भरपूर सामान होतं. शेवटची वाटचाल अतिशय खड्या चढांवरून करावी लागली आणि त्यामुळे आम्ही सगळेच थकत चाललो होतो. छावणीवर पोहोचलो तेच दमल्या भागल्या अवस्थेत. 18,250 फुटांवरच्या या छावणीसाठी एकही सपाटी उपलब्ध नव्हती, पण तरीही उतार पोखरून आम्ही तिथे आमचे तंबू लावले. या दुसऱ्या छावणीवरूनच खऱ्या चढाईला सुरुवात झाली. यापुढची चढाई ही अतिशय टणक आणि निसरड्या बर्फावरून होणार होती आणि त्यामुळेच क्लाइम्बिंग शूज, गेटर्स, क्रॅम्पॉन्स आणि आयसॅक्सला पर्याय नव्हता. पहाटे शक्यतो लवकर आमच्यातले 2-3 आरोहक त्या तीव्र चढावर दोर बांधायला सुरुवात करायचे. जसं जसं वर जावं तशी तशी चढाई अजून खड्या मार्गाने जात होती.
त्यामुळे जास्त उंची गाठण्यासाठी प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा जास्त लवकर सुरुवात करावी लागत होती. त्याच वाटेत आम्हाला अनेक हिमभेगांचा म्हणजेच क्रेवासेसचा काळजीपूर्वक सामना देखील करावा लागला. आराम से दादा. आम्ही सगळेच आलटून पालटून मार्ग खुला करणं आणि त्यावर दोर बांधणं हे काम करत होतो. अशा ठिकाणी बांधलेले दोर सुरक्षित आणि जलद हालचाल होण्यासाठी फार उपयुक्त असतात. त्याच वेळी बाकीचे आरोहक त्या दिवशीच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत जास्तीत जास्त सामान वाहून नेण्यात मग्न असतात. अर्थात इतकं सामान पाठीवर लादून हा उभा चढ चढणं नेहमीच थकवून टाकतं. आता तर आम्ही 18,000 फुटांच्या वर पोहोचलो होतो. आमचा वेग मंदावला होता, विश्रांतीचे थांबे सुद्धा वाढले होते, पण तरीही आमची हिंमत अबाधित होती. 24 सप्टेंबरला समिट कॅम्पपर्यंतचा मार्ग खुला केला. शेवटचा दोर बांधून समिट कॅम्पला राहायला जायला आम्ही तयार झालो आणि त्याप्रमाणे 25 सप्टेंबरला आवराआवरी करून समिट कॅम्पच्या दिशेने निघालो. त्या मार्गातला शेवटचा चढ सुद्धा अतिशय उभा होता. बांधलेले दोर मदतीला असताना देखील आमची प्रगती अतिशय धीमी होती, कारण आता आम्ही 19,000 फुटांच्याही वर पोहोचलो होतो. 8 तासांची अतिशय कष्टाची चढाई करून आम्ही शेवटच्या छावणीत पोहोचलो. 19,900 फुटांवर असलेल्या या छावणीची उभारणी घोंगावणाऱ्या वाऱ्याचा सामना करतच पूर्ण करावी लागली. पण संध्याकाळच्या सोनेरी किरणांनी आमचा शीण तर गेलाच, पण आमच्या पहिल्या लक्ष्यापाशी आम्ही जणू बांधले गेलो. 6,128 मीटर म्हणजेच 20,100 फूट उंच असलेलं हे अनामिक शिखर हे आमचं पहिलं ध्येय होतं. त्यावर जाणारा मार्ग तसा सरळसूट होता, पण तरीही वाटेतल्या घसरड्या टणक बर्फामुळे आम्हाला सावधपणे वाटचाल करावी लागत होती. सुरक्षेकरता आम्ही 2 दोरखंडात स्वतःला बांधून घेतलं होतं. शेवटचा टप्पा हा एका उभ्या धारेवरून जाणारा होता. अतिशय धीमी पण खंबीर मार्गक्रमणा करून आम्ही शिखरापाशी पोहोचलो. श्वासांची गती आणि हृदयाचा ठोकाव वाढतच होता. वाह 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 वाह. पहुंच गया. मोहिमेतल्या पहिल्या यशाची गोडी मात्र अवर्णनीय होती. 26 सप्टेंबरला लांगशेरिंग, पासांग, आंगशेरिंग, सुजीत, मायूख, पेंबा आणि मी त्या शिखराच्या माथ्यावर पोहोचलो. वर जाईपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की ही पहिलीच चढाई असेल, पण शिखर माथ्यावर आधीच्या आरोहकांनी मागे ठेवलेल्या पताकांचे काही तुकडे आम्हाला सापडले. त्यामुळे आमची पहिली चढाई तर नक्कीच नव्हती, पण आमची चढाई ही पहिली अधिकृत चढाई नक्कीच म्हणावी लागेल. शिखरावरून सभोवताली अतिशय विहंगम दृश्य दिसत होतं. वायव्येला आर्गन ग्लास, सत्ती आणि रोंदो खोऱ्यातली हिमशिखरं, तर थोडंसं उत्तरेकडे खालच्या बाजूला आमची शिखर छावणी म्हणजेच समिट कॅम्प सहज दिसत होता. पूर्वेकडे आंगतुंगची शिखरं डोकावत होती, तर आमच्या पायथ्याशी रेले हिमनदीच्या 3 उपनद्या दिसत होत्या. रेले भागातलं पण जरासं लांब असलेलं 6,172 मीटर उंचीचं शिखर नैऋत्येला दिसत होतं. त्याच्याच शेजारी आमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजेच रेले शिखर आणि त्याकडे जाणारी डोंगरधार नजरेस पडली. पश्चिमेकडे हिमाचलच्या शिखरांची क्षितिजावर दाटी झाली होती आणि त्याच्याच समोर चांगला आणि सक्ती भागातली शिखरही दिसत होती. दिगरला आणि वारीलाचा परिसर सुद्धा आमच्या समोर खुला झाला होता. अजून उत्तरेकडे मारखा खोऱ्याची शिखरं त्यांची जाणीव करून देत होती.
दुसऱ्या दिवशी जाग आली तीच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फडफडणाऱ्या तंबूच्या आवाजानं. ताशी 60 किलोमीटरपेक्षाही वेगानं ते वारे घोंगावत होते. स्वच्छ सूर्यप्रकाशातही हाडाला बोचणारी थंडी वाजत होती. कुठचीच हालचाल शक्य नव्हती. आदल्या दिवशी शिखरावरून उतरतानाच आमच्या छावणीच्या मागेच असलेलं एक छोटंसं सुंदर शिखर आम्ही हेरून ठेवलं होतं. त्यामुळे 28 सप्टेंबरला वाऱ्याचा वेग थोडा मंदावल्यावर हवामान थोडंसं ढगाळ असतानाही आम्ही त्या शिखरावर चढाई करायचं ठरवलं. रस्त्यात सुरक्षेसाठी फक्त 2 दोर बांधून 1.5 तासाच्या आत 6124 मीटर म्हणजेच 20,091 फुटावरच्या त्या माथ्यावर आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर आमच्या असं लक्षात आलं की या शिखराची ही पहिलीच चढाई होती. त्यामुळे ती साजरी करण्यासाठी आम्ही तिथे दगडांचा एक मनोरा रचला. हवामान ढगाळ होतच आणि वरून दिसणारं दृश्य सुद्धा आधीच्या शिखरावरून दिसलेल्या दृश्यापेक्षा फारसं वेगळं नव्हतं. मात्र बदललेल्या जागेमुळे आमचं रेले शिखर आणि त्याकडे जाणारी वाट एका वेगळ्या कोनातून आम्हाला बघता आली. खरं तर या दोन्ही चढाया काहीशा अँटी क्लायमॅक्स सारख्याच होत्या. शिखर छावणी प्रस्थापित होईपर्यंत आमच्या कौशल्यांचा आणि श्रमाचा अक्षरशः कस लागला होता. पण तिथून ही 2 शिखरं चढणं फारच सहज साध्य होतं. त्यामुळेच कदाचित आम्हीही थोडेसे बेफिकीर झालो होतो. उद्या काय वाढून ठेवलंय हे तेव्हा आम्हाला कुठे माहिती होतं. 29 सप्टेंबरची सकाळ अतिशय स्वच्छ पण जराशी वाहत्या वाऱ्यांची होती. रेले शिखराकडे जाताना परत एकदा आम्ही याआधी चढलेलं 6128 मीटरचं शिखर पार केलं. त्या शिखर माथ्यावरून ईशान्येकडे उतरणारी डोंगरधार उतरायला सुरुवात केली. हे अंतर साधारण अर्ध्या किलोमीटरचं होतं. घोंघावणाऱ्या वाऱ्यांना तोंड देत आमची मार्गक्रमणा सुरू होती. वाटेत एके ठिकाणी आमची धार अतिशय अरुंद आणि सुट्या दगडधोंड्यामुळे किंचित अवघड सुद्धा बनली होती. हा उतार संपला तेव्हा जवळजवळ 1/3 अंतर पार झालं होतं. इथून पुढे आमच्या डोंगरधारीची रुंदी वाढली, ती पूर्वेकडे वळली. कठीण, निसरडी पण तरीही अतिशय संथपणे चढत ही डोंगरधार रेले शिखराकडे जात होती. मार्गाचा शेवटचा टप्पा हा एखाद्या पठाराप्रमाणे सपाट होता. साधारण 300 फूट ओलांडून गेल्यावर आम्ही रेले शिखराच्या सर्वोच्च भागात पोहोचलो. जणू गोंधळ होऊ नये म्हणून की काय, आपल्या चढाईची नोंद कुठेही न करता आधीच्या आरोहकांनी इथे मात्र एका मोठ्या दगडी मनोऱ्याची निर्मिती केली होती. मग काय, पुन्हा एकदा आमची चढाई पहिली न ठरता पहिली अधिकृत चढाई ठरली. आम्ही आता 6132 मीटर म्हणजेच 20,120 फुटांवर होतो. मागे वळून बघताना आम्ही सर केलेली दोन्ही शिखरं आणि त्याच्या मधोमध वसलेली आमची शिखर छावणी आम्हाला दिसत होती. आज हवा अतिशय स्वच्छ होती आणि साहजिकच आमच्या शिखराला गराडा घातलेल्या सर्व शिखरांचं उत्तम दर्शन आम्हाला घडत होतं. उत्तरेकडे आर्गन ग्लास, सत्ती आणि रोंगदो खोऱ्यांची शिखरं ठसठशीतपणे दिसत होती. तिथून किंचित पूर्वेकडे बघताना रेले हिमनदीतली इतर शिखरं आमच्या नजरेस पडत होती. अगदी पूर्वेकडे श्यॉक नदीच्या पलीकडे असलेल्या आंगतुंग खोऱ्यातली शिखरं दिसत होती. पँगॉंग समूहातली हिमशिखरं आग्नेय आणि दक्षिणेकडे डोकावत होती. नैऋत्येकडे चांगला आणि सक्ती गावाचा परिसर दिसत होता. आम्ही ज्या रस्त्याने वारीला पार केला त्याचा काही भाग सुद्धा आम्ही पाहू शकलो. पश्चिम क्षितिजावर झांस्कर हिमालयातली शिखरं दिसत होती.
हळूहळू वायव्येकडे वळताना दिगरला आणि वारीलाचे परिसर दिसत होते. अजून वायव्येला मारखा खोऱ्याची शिखरं तर दिसलीच, पण नवलाची बाब म्हणजे लेह जवळचं स्टोक कांगरी हे शिखर सुद्धा आम्हाला ओळखता आलं. आम्ही ज्या मार्गाने शिखर चढाई केली तो अख्खा मार्ग आता उलटा चढून जायचंय याची आम्हाला जाणीव झाली आणि आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. मावळतीच्या उन्हामध्ये आता सावल्या लांब पसरू लागल्या होत्या. कितीही थकलो असलो तरी आमची मनं मात्र प्रफुल्लित होती. या मोहिमेत आम्ही 20,000 फुटांच्या वरची 3 शिखरं चढलो होतो. इतकंच नव्हे तर त्यातली एक चढाई ही प्रथम चढाई होती. हिमालयातली कितीतरी कोडी अजून सुटायची आहेत आणि कितीतरी शिखरं पहिल्या चढाईची वाट बघतायत. मी पुन्हा येईन या खात्रीनेच आम्ही परतीच्या मार्गाला लागलो होतो.